माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाण्याचा निर्णय जाहीर केलेला आहे। आपल्यासोबत अंकिताताई पाटील आहेत। काय ताई सांगाल, 2 महिन्यापासून चर्चा चालली होती की हर्षवर्धन भाऊ राष्ट्रवादी जाणार, काय भावना आज निर्णय जाहीर झाला? आज मागच्या 2 महिन्यांपासून जो विषय इंदापूर तालुक्यामध्ये जो एक गंभीर विषय, एक सेन्सिटिव्ह विषय जो होता, त्याच्यामध्ये कार्यकर्त्यांची खूप तीव्र भावना अशी होती की भाऊंनी आणि सगळ्यांनी आपण तुतारी हातात घेतली पाहिजे। आज त्यांच्या आग्रहाचा आम्ही आदर करून, सन्मान करून आम्ही सर्वांनी हा इंदापूर तालुक्यामध्ये हा निर्णय घेतलेला आहे। एकंदरीत कालच भाऊंची, तुम्ही बी त्या मीटिंगला उपस्थित होता, पवारसाहेब प्रेसवाले यांच्यासोबत मीटिंग झालेली आहे। एकंदरीत उमेदवारी संदर्भात काय चर्चा झालेली आहे? नाही, काल आमची भेट झालेली आहे आणि भेट सकारात्मक झालेली आहे आणि आम्ही काल साहेबांचा पण तोच आग्रह होता की तुम्ही विधानसभा लढवली पाहिजे आणि आम्ही पण हा निर्णय एकत्रित सगळ्या कार्यकर्त्यांचाही होता, इंदापूर तालुक्यातील गोरगरीब जनतेचाही निर्णय हा होता। त्याच्यामुळे त्यांच्या आग्रहाखातीर हा आम्ही निर्णय आता घेतलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या पक्षामधून ह्या गोष्टींच्या अधिकृत घोषणा होतील। 3 लोकसभा निवडणुकीच्या वेळेस प्रत्येक वेळेस विधानसभेला भाऊ असं प्रत्येक वेळेस सांगितलं होतं। एकंदरीत तुम्ही शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केलेला आहे, कारण येणाऱ्या काळात त्यांच्यात बी जास्त निष्ठावान आहेत। कसं पाहता येणाऱ्या उमेदवारी संदर्भात? त्या गोष्टीवरती मी तर भाष्य आज करू शकत नाही। आम्ही सर्वांनी एकत्रित येऊन आज भारतीय जनता पार्टीच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे आणि शरदचंद्र पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतलेला आहे। काही दिवसांपूर्वी इंदापूरमध्ये राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते गोविंदबागेत गेले होते, त्यावेळेस त्यांनी हर्षवर्धन भाऊंना राष्ट्रवादीमध्ये घेऊ नका असं त्यांचं एक हे होते, परंतु येणाऱ्या काळात आता एकत्रितच काम करायला लागणार आहे। कशा पद्धतीने या कार्यकर्त्यांची तुम्ही समजूत घालाल आणि एकत्रित काम करणार? नाही, शेवटी आपली महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि इंदापूर तालुक्याची अशी संस्कृती आहे, सगळे आम्ही जेव्हा एका पक्षामध्ये काम करतो तेव्हा एकत्रित येऊन काम करतो आणि त्या दृष्टिकोनातून मला वाटते पक्षश्रेष्ठी योग्य तो निर्णय घेतील आणि योग्य त्या गोष्टी त्यांनाही सांगतील असं मला वाटतं। तुम्ही पोस्ट केलेली आहे की युवा मोर्चाचं राजीनामा, पण भाऊ एका साखर संघटनेच्या देशाच्या अध्यक्ष आहेत। येणाऱ्या काळात कशा पद्धतीने भाऊ त्याच्या पदासाठी? ह्या गोष्टीवर मला नाही वाटत आज मी भाष्य करणं गरजेचं आहे। जे आहे त्या गोष्टी वेळ आणि काळ ठरवेल। विधानसभेच्या निवडणुकीला प्रमुख कोणते मुद्दे असणार आहेत की तुम्ही जनतेसमोर घेऊन जाणार? आज जर तुम्ही पाहिलं तर इंदापूर तालुक्यामध्ये मागच्या 10 वर्षामध्ये एकतर शेतीचा प्रश्न, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, त्याचप्रमाणे आज महिला म्हणून आज इथे महिला कायदा सुव्यवस्थेचाही खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। युवकांच्या बेरोजगारीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला आहे आणि भ्रष्टाचार हा खूप प्रमाणात इंदापूर तालुक्यामध्ये निर्माण झालेला आहे। आज कुठल्याच प्रकारे आज प्रशासनावरती वचक राहिलेली नाही आहे। त्याच्यामुळे भरपूर विषय आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टींचा इंदापूर तालुक्यातील सामान्य जनतेला खूप त्रास झालेला आहे। खूप खोटे नाटे केसेस झालेले आहेत। आज म्हणजे आमचे युवा पदाधिकारी एवढे त्रासलेले आहेत, त्यामुळे हे विषय भरपूर आहेत आणि आज मला वाटतं ही निवडणूक ही जनतेनेच हातात घेतलेली निवडणूक आहे, कारण शेवटी जनतेला आणि इंदापूर तालुक्यातील सामान्य जनतेला आज त्यांच्या फ्युचर असेल, त्यांच्या पुढच्या गोष्टीचा त्यांना काळजी आहे। भाऊंनी पत्रकार परिषदेत उल्लेख केला होता की माझ्या कार्यकर्त्यांवर गेल्या 10 वर्षापासून मोठ्या प्रमाणात अन्याय झालेला आहे। एकंदरीत हा निशाणा कोणावरती होता? कार्यकर्त्यांमुळे मी हा निर्णय नाही। आता ह्या सगळ्या गोष्टींचं मला वाटतं सविस्तर बोलणं, आता हे जेव्हा विधानसभेच्या प्रचारामध्ये आम्ही जाऊ तेव्हा त्याच्यावरती सविस्तर बोलू। आज आपण पक्षामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याची अधिकृत घोषणा आज आपण केलेली आहे। शेवटचा प्रश्न, एकंदरीत किती तारखेपर्यंत ही घोषणा आहे काय सांग? नाही, आता आपण आपला निर्णय जाहीर केलेला आहे आणि पुढच्या गोष्टी मला वाटतं पक्षश्रेष्ठी येऊन ते बोलतील। एकंदरीतच हे होत्या अंकिताताई पाटील। येणाऱ्या काळात जे पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील तो निर्णय असेल आणि त्यावेळेस प्रवेश होईल आणि पक्षश्रेष्ठी नक्कीच योग्य निर्णय घेतील असं अंकिताताई पाटील यांनी भावना व्यक्त केलेली आहे। कॅमेरा पर्सन विनोद सह, दीपक कापरे, TV9 मराठी, इंदापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।